नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होती दीप अमावस्या आणि त्यामुळे मी सुद्धा ठरवलेलं की आज दीपपूजा करूया. घरातले माझ्याकडे जेवढे दिवे होते, माझ्याकडे भरपूर दिवे आहेत ॲक्च्युअलमध्ये, कारण मी दिवाळीसाठी भरपूर दिवे आणून ठेवलेले आहेत. पण तरीसुद्धा त्याच्यातले एक 10-12 दिवे मी घेतले आणि ते स्वच्छ धुवून पुसून ठेवले सकाळीच. आणि त्यानंतर संध्याकाळी 5च्या दरम्यान, म्हणजे बत्ती लावायच्या 2 तास आधी मी छानपैकी कणिकाचे दिवे बनवून घेतले, कारण मिहिराला याच्याने औक्षण करायचं होतं. तर कणिकाचे गोळे मला 5 किंवा 7 किंवा 10 बनवायचे होते, पण मी ठरवलं की 5च बनवूया, कारण माझ्याकडे जे ताम्हण आहे ते सुद्धा फार छोटं आहे आणि माझ्याकडे मोठं असं ताट होतं, पण त्यामध्ये मी दिव्यांची पूर्ण सजावट करणार होते. त्यामुळे ते ताट मी इग्नोर केलं आणि जे ताम्हण आहे माझं डेली पूजा करायचं, तर त्यामध्ये मी मिहिराला म्हणजे कणिकाचे दिवे बनवून त्याच्याने ओवाळणार होते, औक्षण करणार होते. तर त्यासाठी मी त्याचीसुद्धा तयारी केली. दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आधी येते, त्यामुळे श्रावणामध्ये आपले जे काही सणवार असतात, जे काही हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे जे काही सण आहेत, तर त्यासाठी दिव्यांची छानपैकी तयारी करावी, वेगवेगळे सण सेलिब्रेट करायला. तर त्यासाठी ह्या दिवसाचं महत्त्व असतं आणि मी सुद्धा थोडक्यामध्ये सेलिब्रेट करायचं ठरवलेलं. तर मी आणि मिहिराच आज घरी होतो. राहुलला सकाळपासून ऑफिसलाच आहे, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने मला जसं जमेल मिहिराला घेऊन तसं थोडक्यामध्ये मी माझं हे सेलिब्रेशन केलं. तर मला खूप आवडलं, म्हणजे मिहिरालासुद्धा खूप आवडलं, कारण ती प्रत्येक ईच अँड एव्हरी रेडी करताना दिवा ती माझ्यासोबत होती. दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची तुम्ही जेवढी पूजा कराल तेवढं शुभ मानलं जातं. आणि जसं की प्रत्येक सणाला मी माझ्या दारामध्ये रांगोळी काढते, तर आजसुद्धा मी छानपैकी असा दिवा काढलेला आणि खूप छान आणि क्यूट आली रांगोळी. मी जास्त मोठी नव्हती काढलेली. संध्याकाळी पूजा केली, छानपैकी औक्षण केलं आणि त्यानंतर मग आम्ही आरतीसुद्धा केली. तर असा गेला आजचा आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.